शीत युद्धामुळे काय झालं तर जे दोन गट जग असेल ते दोन गटामध्ये त्याची विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका गटाचं नेतृत्व भांडवलशाही किंवा भांडवलवादी अमेरिका करतोय, तर दुसरा जो काही साम्यवादी गट असेल त्या साम्यवादी गटाचं नेतृत्व सोव्हिएत रशिया करताना आपल्याला दिसत आहे. आणि यांनी एक असं तंत्र इथं अवलंबलेलं आहे की जे काही त्यांनी आपले करार केले किंवा लष्करी गट केले, या लष्करी गटांमध्ये त्यांनी एक असं सूत्र ठेवलं की जो आपल्या सोबत तो आपला मित्र आणि जो आपल्या सोबत नाही तो आपला शत्रू, हे सूत्र होतं. त्यानंतर एक असं सूत्र होतं की जो आपल्या विरोधी गटामध्ये नाही आणि आपल्या गटामध्ये नाही, हं? तर त्याला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न करायचे. आता याचं एक जर जिवंत उदाहरण बघायचं असलं तर आपण आपल्या भारताचं उदाहरण घेऊ शकतो. सपोजली भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, तर हा कालखंड जो होता हा शीतयुद्धाच्या दरम्यानचाच कालखंड होता 1947. परंतु भारत हे एक स्वातंत्र्य झालेलं नवराष्ट्र होतं. त्यामुळे पंडित नेहरू असतील किंवा काँग्रेस असेल किंवा जे काही राजकीय पुढारी असतील, यांचं एक असं मत होतं की आपण अमेरिकेच्या गोटातही जायचं नाही आणि सोव्हिएत रशियाच्याही गटात जायचं नाही. कारण आपण स्वतंत्र होतं तर आपलं स्वातंत्र्य जे आहे ते धोक्यात घालता कामा नये. हं? त्यामुळे भारताने जे काही अलिप्ततावाद धोरण स्वीकारलं, म्हणजेच पंडित नेहरूंनी जो काही नॉन अलाइनमेंट मुव्हमेंटला जन्म दिला, ती याच तत्वज्ञानातून आलेली आपल्याला दिसून येत आहे. आता अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे भारताला आपल्या गोटात आकर्षित करून घेण्यासाठी किंवा सामील करून घेण्यासाठी काय करताय, तर तंत्रज्ञान असेल किंवा उपग्रहाची मदत असेल किंवा इतर मदत असेल, तर ती इतर मदत करताना आपल्याला दिसत आहे. सपोजली जर आपण 1966 दरम्यानचा कालखंड बघितला, 66 ते 69, ज्यावेळी आपण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये बघितलं होतं की इंदिरा गांधी या ज्यावेळी अमेरिका भेटीवर गेल्या होत्या, तर अमेरिका भेटीवर जात असताना तिथं त्यांनी ज्यावेळी लिंडन जॉन्सन जे काही राष्ट्राध्यक्ष होते यांच्याशी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांचा ठराव काय झाला की जे काही व्हिएतनामची नीती असेल त्या व्हिएतनाम नीतीवर भारताने टीका करू नये. आता व्हिएतनाम जो काही मुद्दा होता हा शीत युद्ध कालखंडामध्ये जे काही तणाव निर्माण झालेला होता, म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका आणि व्हिएतनाम, या व्हिएतनाम मुद्द्यावरून थोडा वादंग निर्माण झाला होता. तर अमेरिकेचं असं मत होतं की भारताने यावर टीका करू नये. त्यानंतर जे काही मुक्त व्यापार धोरण असेल त्याला पाठिंबा द्यावा किंवा मुक्त व्यापार जो असेल तो भारतात त्याला प्रोत्साहन देण्यात यावं. त्यानंतर मग मदत केलेली आपल्याला दिसून येते की तो PL 480 गहू असेल किंवा मग जे काही गाजर गवताचं जे काही बीज आलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. तर हे अमेरिकेने कोणत्या दृष्टिकोनातून मदत केली आहे, तर भारताने आपल्या गटामध्ये सामील व्हावं, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यानंतर जर रशियाचं बघितलं तर ज्यावेळी आपण एखादा उपग्रह लॉन्च करतोय किंवा एखादं युद्ध साहित्य निर्माण करतोय, तर त्यावेळी जी काही मदत असेल ती मदत रशिया करताना दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण एक असं ढोबळ मनाने म्हणतो की रशिया हा आपला चांगला मित्र होता किंवा अमेरिका चांगला मित्र होता, तर हे तसं नाही. जर आपण हा चॅप्टरचा अभ्यास केला किंवा आपले जे आपण मुद्दे जे डिस्कस केले त्यावरून असं लक्षात येतं की या शीत युद्धामध्ये अमेरिकेला असं वाटतं भारत आपल्याकडे यावा, भारतच काय अदर जे काही अलिप्त राष्ट्र असतील त्यांच्याबद्दल पण, किंवा मग सोव्हिएत रशियाला वाटतंय आपल्याकडे यावं. कारण आपण जो सूत्र बघितलं ते सूत्र कसं, कारण विद्यार्थी कसे एक जुळतोय एक जातोय, त्याच्यामुळे ते आपल्याला थोडं रिपिटेशन करावं लागेल की यांचं सूत्र असं होतं की जो आपल्या गटामध्ये तो आपला मित्र आणि जो आपल्या गटात नाही तो विरोधी गटात आहे तो आपला शत्रू. त्यानंतर जो कोणत्याच गटात नाही त्याला आकर्षित करणे, हे इथं तत्व वापरलेलं दिसत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 1971चं जे काही भारत पाकिस्तान युद्ध होतं त्याच्यातून बांगलादेशची निर्मिती झाली, त्यावेळी या दोन्ही शक्ती ज्या असतील कोणत्या, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, आता युद्ध कोणाचं आहे, भारत आणि पाकिस्तान.
1971चं. परंतु या दोन्ही शक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे. आता अमेरिका जे आहे ते अमेरिका पाकिस्तानची बाजू घेते आणि रशिया भारताची बाजू घेते. आता याच्यामध्ये मित्रता वगैरे काही नाही. तर अमेरिकेला असं वाटतंय की पाकिस्तान आपल्याकडे आकर्षित व्हावं आणि रशियाला असं वाटतंय की भारत आपल्याकडे आकर्षित व्हावं. ओके, हा एक अजून झालं. अजून एक उदाहरण जर घ्यायचं असलं तर काश्मीरचा मुद्दा जो काही युनो मध्ये मांडला गेला, तर अमेरिकेने सपोर्ट हा कोणाला केला? पाकिस्तानला. आणि सोव्हिएत रशियाने सपोर्ट कोणाला केला किंवा व्हेटो जो वापरला गेला तो भारताच्या बाजूने वापरला गेला. आता जर आपण असं बघितलं की अमेरिका हे पाकिस्तानच्या म्हणजे एवढा सपोर्ट का करताय? कारण अमेरिका पाकिस्तान जो होता हा पाकिस्तान जो काही सिएटो करार होता त्या सिएटो कराराचा सदस्य होता. आणि भारत त्यामध्ये सदस्य असलेला दिसत नाही. परंतु भारताला आकर्षित करण्यासाठी हे जे काही राजकारण असेल हे राजकारण इथं झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर या शीत युद्धामुळे काय झालं, तर शीत युद्धामुळे संपूर्ण जगावर एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता दहशतीचं वातावरण जर बघायचं असलं तर जे काही आतंकवाद आहे, आतंकवादाला जो काही जन्म दिला गेलाय किंवा या आतंकवादाचा जो काही जनक असेल, निर्मिता असेल, तो असेल या दोन महाशक्ती. कारण या दोन महाशक्तींनी काय केलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी एकमेकाला टक्कर देण्यासाठी किंवा एकमेकाला एकापेक्षा वर्चस्व आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी काय केलं, तर अफगाणिस्तान असेल, इराण असेल, इराक असेल, इथं दहशतवादी जे काही गट असतील त्यांना प्रोत्साहन देणं सुरू केलं. सपोजली जर आपण एक बघितलं तालिबानचं, तर जो काही ओसामा बिन लादेन होता, तर ओसामा बिन लादेन याला वरती आणण्याचं काम किंवा याला म्हणजे जो काही फ्रंटला आणण्याचं काम कोणी केलं, तर ते अमेरिकेने केलं. परंतु ज्यावेळी शीतयुद्ध समाप्ती झाली त्यानंतर काय झालं की हे जे काही आतंकवादी गट असतील किंवा दहशतवादी गट असतील, या दहशतवादी गटांकडे दुसरं काम काही राहिलेलं नाही. दुसरं काम न राहिल्याने त्यांनी काय केलं, तर अमेरिका आणि रशिया, आता रशियामध्ये चेचन्या जो काही गट आहे तो चेचन्या गट पण हा थोडा दहशतवादी, थोडा म्हणजे यासारखाच होता, दहशतवादी याच्यासारखा. तर ज्यावेळी शीतयुद्ध संपलं त्यावेळी यांच्याकडे काही काम राहिलं नाही. मग अमेरिका आणि रशिया यांनी काय केलं, त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न केले. तर याच दहशतवादी जे काही गट असतील यांनी प्रत्युत्तर, ज्यांनी जन्म दिला त्यांनाच प्रत्युत्तर दिलेला आहे. सपोजली अमेरिकेवरचा जो काही हल्ला झाला असेल तो हल्ला याचं एक उदाहरण ठरते. त्यानंतर जे काही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असेल किंवा आपण त्याला संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो, तर शीतयुद्ध कालखंडामध्ये जे काही संयुक्त राष्ट्र संघटना होती ही संयुक्त राष्ट्र संघटना प्रभावहीन झालेली आपल्याला दिसून येते. कारण संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन का झाली होती हे आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर जे जगामध्ये अशांती, भीतीचं वातावरण निर्माण झालंय, ते भीतीचं वातावरण नष्ट करण्यासाठी आणि जागतिक शांतता आणि जागतिक सुरक्षितता हे निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली. परंतु 1945 नंतर किंवा जो काही शीतयुद्धाचा कालखंड होता, या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की युनो जे असेल किंवा संयुक्त राष्ट्र संघटना, ही संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे काही प्लॅटफॉर्म होता किंवा जो विचारमंच होता, हा जो काही विचारमंच असेल हा आंतरराष्ट्रीय संघर्षाचा एक मंच तयार झाला. कारण युनो मध्ये जे काही वाद असतील हे वाद कोणाचे होते, तर हे वाद फक्त अमेरिकेचा जो काही भांडवलवादी गट असेल याचा आणि साम्यवादी रशिया किंवा सोव्हिएत रशियाचा जो गट असेल यांच्या फक्त संघर्ष इथं मांडले जात होते. आपण जर एक बघितलं तर अमेरिका जे काही ठराव करायचे किंवा एखाद्या चर्चासाठी एखादा प्रस्ताव आणायचे, तर जर तो प्रस्ताव साम्यवादाला मारक ठरत असेल तर रशिया जो होता, रशिया हा नकाराधिकार किंवा आपण त्याला व्हेटो म्हणतो, या व्हेटोचा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना आपल्याला दिसून येतो आहे. तसेच जे काही इतर देशांबद्दल जे काही संघर्षमय वातावरण निर्माण होत होतं, तर या संघर्षमय वातावरणात जो आपलं काही प्राबल्य आहे हे प्राबल्य युनोला दाखवता येत नव्हतं. का?
तर युनोची जी काही आपण स्थायी सदस्य बघितले, तर या स्थायी सदस्यांना जे काही सुरक्षा समितीमध्ये होते, अमेरिका असेल, सोव्हिएत रशिया असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल आणि चीन असेल, तर यांना स्थायी सदस्यत्व देण्यात आलं होतं, की एखाद्या सुरक्षा समितीमध्ये एखादा प्रस्ताव आला आणि यांनी तो नाकारला तर तो स्वीकार होऊ शकत नाही. यामुळे काय झालं, की जे काही युनो असेल, हे युनो जे आपण कठपुतली म्हणतो किंवा एक बाहुलं म्हणतो, हे बाहुलं या सोव्हिएत रशिया आणि भांडवलवादी अमेरिका यांच्या हातातील बाहुलं झालेलं या कालखंडामध्ये युनो असलेलं आपल्याला दिसून येत आहे. कारण जे स्थायी देश म्हणतील तेच त्यांचं चालत होतं. त्यानंतर या कालखंडामध्ये, शीतयुद्ध कालखंडामध्ये तंत्रज्ञानाचा जो काही विकास असेल, हा तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. आता तंत्रज्ञानामध्ये जे काही संशोधन असेल, ते संशोधन कोणत्या दृष्टिकोनातून करण्यात आलं, तर ते संशोधन या दृष्टिकोनातून करण्यात आलं की अमेरिका असेल तर अमेरिकेने जे संशोधन केलं, तर ते संशोधन यासाठी की रशियाला बॅकफुटला फेकायचं, किंवा रशियापेक्षा आपण वरचढ कसे ठरू, या दृष्टिकोनातून त्याने ते तंत्रज्ञानाचा विकास किंवा जे काही संशोधन असेल ते संशोधन केलेलं दिसून येत आहे. त्यानंतर रशियाने काय केलं, तर यांच्यामध्ये स्पेस वार झालेली आहे, किंवा मग न्यूक्लिअर जे काही विपन असतील किंवा आण्विक शस्त्र म्हणतो, हे आण्विक शस्त्रांची निर्मिती पण या कालखंडामध्ये झालेली दिसून येत आहे. परंतु यांचा जो काही मेन उद्देश असेल, तो मेन उद्देश म्हणजे आपला जो विरोधी गट आहे, त्या विरोधी गटापेक्षा आपण कसे बलाढ्य किंवा आपण कसे एक अग्रक्रमांकावर राहू, या स्पर्धेमधून यांचा तंत्रज्ञान विकास हा झालेला आपल्याला दिसून येतो. या प्रकारचे आपल्याला हे परिणाम सांगता येतात. त्यानंतर आपला जो काही पुढचा पॉइंट येतो, तो पॉइंट येतो की जे काही लष्करी करार झाले असतील, या लष्करी करारांबद्दल आपला पुढचा पॉइंट येतो. कारण शीतयुद्धाचा अर्थ, त्याचा उगम, उत्पत्ती, कारणे आणि परिणाम हे झाल्यानंतर जे काही 3 करार आहे, नाटो, सिएटो आणि अँझस करार, आणि आपण एक त्याला जोडलेला आहे वारसा करार. तर या करारांबद्दल आपण माहिती घेऊ, आणि हा जो करार असतील, या करारांचा परस्पर सहसंबंध कसा होता, हा परस्पर सहसंबंध पण आपण लक्षात घेऊ. आता नाटो करार जो असेल, आता नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन, कारण जो उत्तर अटलांटिक महासागराच्या याच्यामधला जो काही प्रदेश असेल, त्या प्रदेशामधील जे काही देश होते, त्या देशामध्ये हा जो काही, आता बघा की दुसरं महायुद्ध संपलं, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला. अणुहल्ला केल्याने जगाला अमेरिकेची ताकद समजली की अमेरिका कसा आहे किंवा किती शक्तिशाली आहे. परंतु याचा अजून एक असा परिणाम झाला की जे काही मागास देश होते, हे मागास देश अमेरिकेपासून थोडे साशंक झाले. कारण कसं की एक विध्वंस हा हिरोशिमा आणि नागासाकी इथं केलेला दिसून येतोय. त्यामुळे जे काही विध्वंस कृती असेल, या विध्वंस कृतीला जे काही देश असतील, त्या देशांनी बाजूला सारून यांचं आकर्षण कोणाकडे वाढलं, तर यांचं आकर्षण हे साम्यवादी गटाकडे वाढलेलं दिसून येत आहे. त्यानंतर साम्यवादामधला जर आपण विचार केला, तर इथं जो काही समाज असतो किंवा देश असतो, याला अग्रस्थान दिलेलं असतं, किंवा एक सामाजिक हित इथं जोपासलं जातं. त्यामुळे जे काही मागास किंवा विकसनशील देश असतील, या देशांचा जो काही ओढा होता किंवा आकर्षण होतं, हे आकर्षण सोव्हिएत रशियाकडे असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा साम्यवादाकडे दिसून येतं. आता या वाढत्या साम्यवादाला एक आळा घालायचा आहे, किंवा जो काही स्प्रेड ऑफ कम्युनिकेशन कम्युनिस्ट असतील, किंवा यांचा जो काही प्रसार असेल, वाढ असेल, याला रोखण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी एखादा लष्करी गट तयार करणं किंवा एक त्याच्या विरोधी फळी निर्माण करणं, हे अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड, किंवा आपण त्याला ग्रेट ब्रिटन म्हणतो, तर यांना आवश्यक ठरलं.
मग यांच्या चर्चा झाल्या. या चर्चांच्या आधी एक मार्च 1948 ला ब्रुसेल करार, आता हे ब्रुसेल जे आहे हे बेल्जियम मध्ये आहे. आता 1948 ला इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, नेदरलँड असेल आणि लक्झेंबर्ग असेल, यांनी 1948 ला एक करार केला. आता हा करार ब्रुसेल या ठिकाणी झाला. त्यामुळे या कराराला नाव काय झालं तर ते ब्रुसेल करार. जसं आपण याल्टा परिषद बघितली, याल्टामध्ये झाली, युक्रेन मधलं याल्टा, तर त्याला याल्टा परिषद नाव दिलं गेलं. त्याच्यानंतर पोस्टडॅम जे असेल ते पोस्टडॅम या शहरामध्ये, जे पोलंड मधलं पोस्टडॅम आहे तिथं झालं, त्यामुळे त्याला पोस्टडॅम परिषद नाव दिलं. आता बेल्जियम मधील ब्रुसेल या ठिकाणी 1948 ला एक करार होतोय. आपण देश बघितले त्याच्यात की इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, नेदरलँड असेल, लक्झेंबर्ग असेल, यांची एक बैठक झाली आणि त्यांनी एक करारावर सिग्नेचर केली. तो ब्रुसेल करार म्हणून नावारूपास आला. आता हा जो काही ब्रुसेल करार होता, हा ब्रुसेल करार थोड्या प्रमाणामध्ये याची जर आपण माहिती घेतली तर जो काही युरोप खंड असेल, या युरोप खंडाची पुनर्रचना करणे, हा तर एक दृष्टिकोन होता. कारण बघा, दुसरं महायुद्ध संपलं आहे तर समस्या कोणती आहे तर युरोपाचं रिकन्स्ट्रक्शन किंवा त्याची पुनर्निर्मिती, कारण नुकसान भरपूर झालेलं आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था सुदृढ करणे. अर्थव्यवस्था सुदृढ का करणे तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे, किंवा शांतता स्थापन करणे. हे जे काही आहे ओव्हरऑल, हे आपल्या फक्त एक निरीक्षण केलं तर हे पॉइंट येऊन जातात. यासाठी यांनी हा करार केला. तसेच जो काही युरोप खंड असेल, या युरोप खंडाला जो काही साम्यवाद असेल त्या साम्यवादापासून अलिप्त ठेवणे आणि भांडवलवादाचा प्रसार करणे, हा एक छोटा करार झाला होता. आता छोटा करार म्हणण्याचं कारण काय तर यामध्ये जे देश आहे ते इंग्लंड आणि फ्रान्स हे थोडे अर्थव्यवस्थेमध्ये थोडे प्रगत असलेले दिसून येत आहे. परंतु 4 एप्रिल 1949 ला जो काही अमेरिका असेल की तो अर्थव्यवस्थेमध्ये बलाढ्य होता आणि अर्थव्यवस्थेमध्ये एक महाशक्ती होती. या अमेरिकेने काय केलं की त्यांचा जो काही राष्ट्राध्यक्ष असेल हेनरी ट्रुमन, या हेनरी ट्रुमनने एक हा जो काही ब्रुसेल करार होता याला व्यापक रूप देण्यात यावं किंवा याचा विस्तार करावा, या दृष्टिकोनातून 4 एप्रिल 1949 रोजी नाटो जो काही करार असेल, हा नाटो करार स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जर आपल्याला म्हणजे एखादा जो काही प्रश्न असतील तर नाटोचं मुख्यालय सपोजली कुठं, तर हा जो ब्रुसेलमध्ये झालाय तर ब्रुसेलमध्ये याचं जे काही मुख्यालय असेल ते इथं असलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जे काही संस्थापक देश असतील ते संस्थापक देश 12 इथं होते, कारण अमेरिकेने एंट्री केली आणि अमेरिकेने या कराराकडे किंवा याला व्यापक करण्यामागचे जे काही कारण होते ते कारण असं होतं की जो काही साम्यवाद असेल, हा साम्यवाद असं तत्कालीन कालखंडामध्ये झालं होतं की जो काही पूर्ण युरोप होता या युरोपावर साम्यवादाचं सावट होतं. त्यानंतर युरोपासोबतच पूर्ण जगात हा साम्यवाद वाढतो की काय याची भीती ही जे काही भांडवलशाही देश असतील या भांडवलशाही देशांना याची भीती होती. त्यामुळे या देशांना असं वाटत होतं की साम्यवाद रोखण्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांना नाटो हा जो काही करार असेल, हा नाटो करार स्थापन करावा लागलेला आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर इटलीमध्ये जर आपण विचार केला तर इटलीमध्ये जे काही गव्हर्नमेंट होतं त्या इटलीमध्ये पण साम्यवादाचा मोठ्या प्रमाणात प्रसार हा होत असताना आपल्याला दिसून येतो आहे. तसेच इटलीमधील जे काही नागरिक असतील या नागरिकांचं जे काही आकर्षण असेल, जे काही मतदार वर्ग असेल इटलीमधील, हा इटलीमधील मतदार वर्ग हा समाजवाद किंवा साम्यवादाकडे आकर्षित झालेला दिसून येतोय. त्यामुळे काय होत आहे की युरोपामधलं जे काही सत्ता संतुलन असेल हे थोडं डळमळीत झालेलं दिसून येत आहे. कारण अमेरिकेला काय होतं तर अमेरिकेला हवं होतं की भांडवलवाद असावा, मुक्त व्यापार असावा,
या प्रकारचे त्याचे उद्दिष्ट होते. परंतु या उद्दिष्टांना जर तिथं साम्यवादाने एंट्री केली किंवा साम्यवादाने प्रवेश केला तर हे भांडवलवादाला मारक ठरेल. म्हणून यावर जो काही उपाय असेल तो उपाय म्हणून यांनी नाटोची स्थापना केलेली आपल्याला दिसून येत आहे. तसेच आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की शीतयुद्धाची जी काही कारणे असतील की ग्रीसमध्ये जे काही यादवी युद्ध सुरू झालं होतं. आता यादवी युद्धामध्ये काय केलं तर ग्रीसमध्ये जे काही एक प्रातिनिधिक शासन देण्यात आलं होतं आणि यांच्यावर निरीक्षण म्हणून कोणाला ठेवलं होतं तर ग्रेट ब्रिटनला किंवा इंग्लंडला. परंतु युद्ध संपल्यानंतर जोसेफ स्टॅलिनने काय केलं तर इंग्लंडचे जे काही निरीक्षक असतील त्यांना तिथं प्रवेशास बंदी केली. प्रवेशास बंदी केल्याने त्याने काय केलं की जे यादवी युद्ध निर्माण झालं तिथं सत्ता स्थापन करण्यासाठी जो काही पारंपरिक गट असेल आणि एक साम्यवादी गट असेल तर जोसेफ स्टॅलिनने साम्यवादी गटाला पाठिंबा दिलेला दिसून येतोय. साम्यवादी गटाला पाठिंबा देत असताना यामध्ये जो काही जोसेफ स्टॅलिन असेल या जोसेफ स्टॅलिनने साम्यवाद हा वाढावा किंवा साम्यवादाला पोषक वातावरण निर्माण व्हावं यासाठी भरपूर अशी मदत जे काही साम्यवादी गट असेल या साम्यवादी गटाला केलेला दिसून येतो आहे. तसेच जे काही भांडवलवादी नेते असतील या भांडवलवादी नेत्यांवर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवण्याचं कार्य इथं केलेलं दिसत आहे. त्या आणि तुर्कस्तानमध्ये पण त्याच प्रकारे. कारण ज्यावेळी महायुद्ध संपल्यानंतर एक असा ठराव होता की जे काही मित्र राष्ट्र त्यांनी जे काही सैन्य पाठवलेलं असेल ते सैन्य माघारी घ्यावं. परंतु यामध्ये कसं झालं की जो काही सोव्हिएत रशिया असेल या सोव्हिएत रशियाने माघार घेतलेली दिसून येत नाही. तर त्यांनी तिथं इराण असेल, ग्रीक असेल, तुर्की असेल यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याशी करार करून तिथंच आपलं बस्तान मांडलेलं दिसून येत आहे. त्यामुळे या कराराची एक गरज पडलेली इथं जे काही भांडवलवादी देश असतील त्यांना गरज असलेली जाणवते. त्यानंतर आपण एक बघितलं आता हे नाटोचे कारण की नेमके नाटो का स्थापन करण्यात यांना गरज पडली. तर 1948 ला आपण एक बघितलं होतं की 1 जून 1948 ला अमेरिका जे असेल आणि इंग्लंड असेल या दोन देशांनी असं ठरवलं की वेस्टर्न जर्मनी हा एक नवीन देश तयार करायचा. नवीन देश तयार केल्यानंतर तिथं जी काही चलन व्यवस्था असेल कारण अर्थव्यवस्था सुदृढ करायची आहे तर तेथील जे चलन असेल ते नवीन चलन निर्माण करावं. आता आपण मागेच एक बघितलं होतं त्या चलनचं नाव होतं बायझोनिया. BIZONIA. कारण ती आता हे नाही आपल्याकडे पीपीटी, ती पीपीटी वरती असेल. तर बायझोनिया नावाचं एक चलन इथं स्थापन करायचं होतं. आता बायझोनिया म्हणजे बाय म्हणजे दोन आणि झोन म्हणजे क्षेत्र, की दोन क्षेत्रांचं ते चलन असेल. आता यामुळे काय झालं की जो काही स्टॅलिन होता आता स्टॅलिनचं पूर्व जर्मनी जे होतं त्याच्यावर नियंत्रण होतं. आता पश्चिम जर्मनी म्हणजे शेजारचंच एखाद्या याच्यामध्ये चलन चेंज होईल किंवा बदल होईल त्यामुळे काय होईल इकडे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यानंतर जर पश्चिम जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ट्रुमन असेल किंवा मार्शल प्लॅनच्या अनुषंगाने पश्चिम जर्मनीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जर सोयी सुविधा उपलब्ध झाल्या किंवा त्यांनी तिथं अर्थसहाय्य केलं तर एक असं कारण ठरू शकतं की तो साम्यवादाला एक अटकाव करण्याचा प्रयत्न. त्यानंतर पूर्व जर्मनीमधील जे काही लोक असतील ते तिकडे स्थलांतर होण्याची भीती ही वाटत होती. यामुळे स्टॅलिन याने असं केलं की स्टॅलिनने जे काही जर्मनी असेल किंवा बर्लिन असेल हे ब्लॉकेज केलं. हे ब्लॉकेज केल्याने त्याने जे काही रस्ते असतील रेल्वे असतील किंवा पाण्याच्या ज्या काही पाणी व्यवस्था असेल हे पूर्ण खंडित केली. वीज पण खंडित केलेली इथं दिसून येते. यामुळे काय झालं की जे काही मित्र राष्ट्र असतील हे मित्र राष्ट्र खूप घाबरलेले दिसून येत आहे. या जे ब्लॉकेज होतं या ब्लॉकेजमध्ये जे मित्र राष्ट्र होते हे रशियाला घाबरलेलं दिसत आहे. कारण जो काही स्टॅलिन होता स्टॅलिन याने 300च्या वरती दिवस हे ब्लॉकेज जर्मनीचं केलेलं आहे. कारण
पश्चिम जर्मनीचा जर विचार केला तर यांना 1 वर्षापर्यंत फक्त दिवसाचे 4 तास ही वीज मिळत असे, मग पूर्ण ब्लॉक, त्यानंतर रस्ते पूर्ण ब्लॉक, आणि त्यांना जे काही जेवण किंवा जेवणाची व्यवस्था, तर हे जे भांडवलवादी देश असतील, भांडवलवादी देश हे विमानामधून जेवणाचे पाकिट हे आकाशातून फेकत होते, ज्याच्या हातामध्ये जे पाकिट आलं त्याला ते मिळत असे. म्हणजे एक अशी अनागोंदीचा कारभार इथं होऊन बसलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर दर 3 मिनिटाला एक विमान यायचं. आणि पण स्टॅलिनने काय केलं की स्टॅलिनने त्या विमानांवर हल्ला केला नाही. सपोजली स्टॅलिनने त्या कालखंडामध्ये जर विमानांवर हल्ले केले असते तर याचं निर्मिती कशामध्ये झाली असती, ही 3ऱ्या महायुद्धामध्ये झाली असती. म्हणून या शीत युद्धाला कसं होतं की कधी युद्ध होईल याची कोणालाच माहिती नव्हती, की आता युद्ध होते की 2 वर्षाने होते की 1 तासाने होते, याची कोणालाही म्हणजे असं माहिती किंवा शाश्वती नव्हती. त्यानंतर ह्या प्रकारचे हे कारण इथं असलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने एक पुढाकार घेऊन ब्रुसेल कराराचाच विस्तार करण्यासाठी नाटो करार हा इथं स्थापन केलेला दिसून येतो आहे. आता नाटो कराराचं जे असेल तर नाटो करारामध्ये जे काही मुख्य उद्देश होते ते मुख्य उद्देश आता आपण बघतो. युरोपाची पुनर्रचना असेल, त्यांची अर्थव्यवस्था सुधारणे असतील, किंवा ज्या फॅक्टरीज असतील या पुनर्निर्मिती करणे ही असलेली आपल्याला दिसून येत आहे. तसेच जे काही उत्पादन असेल यांचं, त्या उत्पादनामध्ये वाढ करावी. आता हे जर आपण बघितलं की अर्थव्यवस्था सुधारणे, फॅक्टरीची निर्मिती करणे, उत्पादन वाढ करणे, हे जर उद्देश बघितले आपण तर हे उद्देश भांडवलवादाला पूरक ठरणारे दिसत आहे. त्यानंतर एक त्यांचा महत्वपूर्ण उद्देश होता हा नाटो स्थापन करण्याचा, तो म्हणजे की युरोपामध्ये किंवा जगामध्ये जो काही साम्यवाद वाढत आहे या साम्यवादाला रोखणे, ह्या प्रकारचे उद्देश होते. आणि यांचं एक असं तत्व ठरलेलं होतं की सामूहिक सुरक्षा आणि अर्थसहाय्य याच्या बेसवरती किंवा याच्या पायावरती नाटो हा उभा असलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर यामध्ये एक असं होतं की एखादा सदस्य राष्ट्र आहे, म्हणजे नाटो मधला सदस्य राष्ट्र आहे, तर त्या नाटो मधल्या सदस्य राष्ट्रावर एखाद्या विरोधी राष्ट्राने जर आक्रमण केलं विरोधी राष्ट्राने, तर त्याचं प्रत्युत्तर कोण देईल, तर त्याचं प्रत्युत्तर पूर्ण नाटो संघ देईल. सपोजली आता याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ. आता सपोजली फ्रान्स आहे, फ्रान्स हा नाटोचा सदस्य आहे. आता या फ्रान्सवर जर सोव्हिएत रशियाने आक्रमण केलं तर याला प्रत्युत्तर फक्त फ्रान्सच देणार नाही, तर यामध्ये अमेरिका असेल, ग्रेट ब्रिटन असेल, त्याच्यानंतर बेल्जियम असेल, म्हणजे जे काही सदस्य राष्ट्र असतील हे सदस्य राष्ट्र एकत्र हल्ला हा सोव्हिएत रशियावर करतील. म्हणजे कसं आहे की एक सामूहिक सुरक्षा ही इथं असलेली आपल्याला दिसून येते. परंतु याची जर मर्यादा बघितली, या सदस्य आक्रमणाची जर मर्यादा बघितली, तर हे जे काही तत्व होतं हे फक्त जो युरोपचा खंड होता या युरोप खंडापुरतच मर्यादित असलेलं दिसून येत आहे. आता हे मर्यादित कसं, सपोजली फ्रान्सवर भारताने आक्रमण केलं, आता भारत हा आशिया खंडामधला, भारताने आक्रमण केलं तर नाटोचे सदस्य यामध्ये सहभाग घेणार नाही. म्हणजे यामध्ये जर आपण अमेरिकेचा आणि लोकशाहीवादी देश जे असतील यांचा जर स्वार्थ बघितला तर तो स्वार्थ कसा दिसतो, तर आता हे पुढच्या याच्यामध्ये आपण या स्लाइड मध्ये दाखवतो मी. बघा, हे जे काही देश असतील हे, तर यांच्यामध्ये हा असलेला दिसून येतोय. आता ह्या युरोप खंडामध्येच मग तो इंग्लंड असेल, बेल्जियम असेल, लक्झेंबर्ग असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, हे पूर्ण जे देश असतील यांच्यावर जर एखाद्याने आक्रमण केलं तर हे सर्व जो नाटो गट आहे तो नाटो गट त्या विरोधी राष्ट्रावर आक्रमण करतील. परंतु जर आपण एक विचार केला तर हे जे व्हाईट कलरचे दिसत आहे किंवा याच्या ज्या काही सीमा आहे या सीमा कशाशी जुडलेल्या आहे, तर त्या सीमा ज्या आहे या सोव्हिएत संघ किंवा
सोव्हिएत रशिया जो असेल या सोव्हिएत रशियाशी जुडलेल्या दिसून येत आहे. म्हणजे याचा स्वार्थ नेमका काय आहे की यांचा स्वार्थ असा आहे की नाटो सदस्यावर कोण हल्ला करू शकतं, तर तो हल्ला करू शकतं सोव्हिएत रशिया. मग सोव्हिएत रशियाने जर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर कोण देईल, सर्व नाटो. परंतु त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की इतर कोणानेही हल्ला केला. सपोजली आफ्रिका खंडातल्याने कोणी केला नाही, त्याला हे जबाबदार नाही. आशिया मधल्याने केला इकडचा तर नाही. परंतु हे इथलं म्हणजे एक पर्टिक्युलर जी काही सुरक्षा असेल ती सुरक्षा तयार करण्याचं काम इथं केलेलं दिसून येत आहे. त्यानंतर हा जो काही मॅप दिसतोय या मॅपला अमेरिकन न्यूक्लिअर अम्ब्रेला असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. कारण ही एक प्रकारची इथं छत्री तयार झालेली दिसून येते. छत्री कशी, यामध्ये जे काही असेल तर यामध्ये त्यांनी म्हणजे आपला एक विरोधी असं सॉरी काही विरोधक असेल त्याच्यावर एक नियंत्रण ठेवण्यासाठी आपली फडी तयार केलेली दिसून येते. त्यानंतर काही एक पॉइंट आहे यामध्ये जो काही मॅप आहे या मॅप मध्ये जो काही ब्ल्यू कलरचा जो काही मॅप दिसतोय किंवा हे जे ब्ल्यू कलरचे देश असतील या ब्ल्यू कलरचे देश हे नाटो करारामध्ये सामील असतील. त्याच्यामध्ये नॉर्वे असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, जर्मनी असेल किंवा मग हंगेरी असेल, रोमानिया असेल, बुल्गेरिया असेल, हे देश असलेले दिसून येत आहे. आणि हे जे काही रेड कलरचं आहे हे रेड रशिया किंवा मग नंतरचा जो काही वारसा करार झाला असेल वारसा करार. त्यानंतर यामध्ये जर आपण हे संदर्भ सूची बघितली तर यामध्ये एक दिसून येतं की एअर ऍक्टिव्हिटी म्हणजे रॉकेट सारखं जे काही दिसत आहे तर एअर ऍक्टिव्हिटी इथं असलेली आपल्याला. त्यानंतर नावल ऍक्टिव्हिटी जे काही आरमार सारखं. त्याच्यानंतर मिलिटरी ऍक्टिव्हिटी. आता मिलिटरी ऍक्टिव्हिटी जर या रेड कलर करून जर बघितलं आपण तर ह्या काही जो काही सीमावर्ती भाग दिसतोय सोव्हिएत रशिया आणि जो काही पश्चिम युरोप असेल तर याच्या सीमावर्ती भागावर जे काही तैनाती सैन्य असेल ते तैनाती सैन्य इथं ठेवलेलं दिसून येत आहे. त्यानंतर जे काही एअर डिफेन्स असेल हे एअर डिफेन्स पण इथं लावलेले दिसून येत आहे. यामुळे एक जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर जगाला एका तिसऱ्या महायुद्धाकडे ढकलण्याचं काम हे शीतयुद्धाने किंवा या नाटोने केलेलं दिसत आहे. कारण इथं सर्व शस्त्राने सज्जित आहे. आता आपण एक बघितलं होतं प्रस्तावनेमध्ये की शीतयुद्धाला शस्त्रसज्जित शांती म्हणतात. जे काही इतिहासकार असतील ते शस्त्रसज्जित शांती. आता जर इथं बघितलं तर शस्त्र घेऊन सैन्य आहे, त्यांचे विमानं हे लॉन्च केलेले आहे किंवा जे रॉकेट असतील ते लॉन्च केलेले आहे, मिसाईल लॉन्च केलेले आहे. फक्त काय तर फक्त ऑर्डर होईल आणि फक्त आक्रमण करायचं आहे हे एवढं बाकी होतं. त्यामुळे हा जो काही कालखंड होता या कालखंडाला शस्त्रसज्जित शांती असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे जो काही कालखंड असेल या कालखंडाला म्हणतात की निरंतर मृत्यूदंडाच्या शाळेतील जीवन. हे निरंतर मृत्यूदंडाच्या शाळेतील जीवन होतं की मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. ते का सांगता येत नाही, कारण युद्ध नेमकं कधी होईल हेच माहिती नाही. कारण प्रत्यक्ष युद्धापेक्षा हे जे काही अप्रत्यक्ष युद्ध किंवा वाक युद्ध होतं हे मोठ्या प्रमाणात धोकादायक, कष्टदायक, तापदायक असलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर नाटो करार जो काही स्थापन केला या नाटो कराराच्या माध्यमातून अमेरिकेने जे काही सदस्य देश असतील या सदस्य देशांना मोठ्या प्रमाणात मदत ही केलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे आर्थिक मदत असेल किंवा मग अदर मदत असेल त्यांनी ती मदत केलेली दिसून येत आहे. कारण आपण एक बघितलं की जो काही हेनरी ट्रुमन असेल याने ट्रुमन सिद्धांतामध्ये काय केलं तर याने जे काही ग्रीक, तुर्की आणि इराण असतील याच्यामधून साम्यवादाचा
नायनाट व्हावा किंवा साम्यवाद नष्ट व्हावा त्यासाठी $400 मिलियन जे असतील ते $400 मिलियन यांना मदत म्हणून दिलेले दिसून येत आहे. मग आता या ट्रुमन सिद्धांताला व्यापकता आणण्यासाठी, कारण ट्रुमनचा जो काही फोकस होता तो कशावर होता, तो होता इटली, ग्रीस आणि तुर्की. परंतु जो काही मार्शल होता, मार्शलने या ट्रुमन सिद्धांताचा विस्तार करण्यासाठी काय केलं, तर याने मार्शल प्लॅन राबवला. आता मार्शल प्लॅन मध्ये $13 बिलियन म्हणजे कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये ही कशासाठी केलं, तर डायरेक्ट जसं हा 3 देशांसाठीच करतोय ना, तर मार्शलने पूर्ण जो युरोप असेल त्या युरोपचं पुनर्निर्मिती करणे आणि युरोपमधून जो काही साम्यवाद असेल या साम्यवादाला हुसकावून लावणे किंवा साम्यवाद रोखण्यासाठी हे केलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याच प्रकारे जो काही ब्रुसेल करार असेल, त्या ब्रुसेल कराराचा जो काही विस्तार असेल तो विस्तार करण्यासाठी काय केलं, तर तो नाटो करार किंवा नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन हे केलेलं आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे त्यानंतर नाटो युद्ध नाटो करार जो असेल, आता नाटो करारामध्ये काय होतं की सदस्य राष्ट्र जे असेल त्याच्यावर जर एखाद्या विरोधी गटाने आक्रमण केल्यावर त्याला प्रत्युत्तर कोण देईल, तर जो नाटो गटातील सदस्य आहे ते त्याला प्रति हल्ला त्यांच्यावर करतील असं ठरलेलं होतं. परंतु जर पूर्ण या कालखंडाचा जर विचार केला तर नाटोमध्ये जे काही शीतयुद्ध दरम्यान नाटो निर्माण झाला होता, या नाटोने कोणतीही लष्करी कारवाई केलेली दिसून येत नाही, कारण कोणी आक्रमणच केलं नाही. कारण या कालखंडामध्ये प्रत्यक्ष युद्ध हे कमी प्रमाणात झालं. कमी म्हणजे न म्हणण्यासारखं, फक्त एक वाक युद्ध किंवा मग फक्त एक शाब्दिक युद्ध किंवा मग एकमेकांचा अपप्रचार करायचा, हे इथं झालेलं दिसून येत आहे. परंतु जे युद्धस्थिती असेल, ही युद्धस्थिती किंवा तणाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. त्यानंतर आपण एक बघितलं की जे काही अम्ब्रेला सारखा म्हणजे जो काही छत्री सारखा एक भाग तयार केलेला होता 1950 पर्यंत अमेरिकेने, तो जे न्यूक्लिअर अम्ब्रेला ही त्या युरोप खंडामध्ये तयार केलेली दिसून येते. कारण काय, तर नाटोच्या माध्यमातून असं होतं की एखाद्यावर जर आक्रमण झालं तर अमेरिका काय करेल, तर न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुबॉम्ब हा यूज करेल. मग नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, तर 1949 ला जे काही सोव्हिएत रशिया असेल, सोव्हिएत रशियाने पण अणुबॉम्ब जो असेल तो अणुबॉम्ब स्थापन केलेला किंवा अणुबॉम्ब निर्माण केलेला आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये कसं की एक संतुलन वाढलं. त्यानंतर 1952 ला काय केलं, तर ग्रीस आणि तुर्की जे असेल, या ग्रीस आणि तुर्कीला जो काही नाटो करार असेल या नाटो करारामध्ये सामील करून घेण्यात आलेलं दिसून येत आहे. त्यानंतर 55 ला जो काही फेडरल रिपब्लिकन जर्मनी असेल त्याला पण यामध्ये सामील केलेलं दिसून येत आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आतापर्यंत हा गट असलेला आपल्याला दिसून येतोय. जरी शीतयुद्धाचं समाप्ती झाली असली आणि रशियाचं विघटन झालं असलं तरी हा जो काही करार आहे हा करार तत्कालीन कालखंडापर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इथपर्यंत आपण घेऊ आणि उद्याचं जे काही लेक्चर असेल ते उद्याचं लेक्चर आपण सिएटो करार, साऊथ, आपण ते काही तयार, उद्या त्या लेक्चर घेऊ आपण. त्यानंतर सिएटो नंतर एन्झस करार, वारसा करार याची माहिती घेऊ. आणि मग जे काही असेल क्रायसिस निर्माण झाले असतील किंवा मग त्याला आपण म्हणतो जे काही तणाव परिस्थिती निर्माण झाली असेल ती तणाव परिस्थिती पण आपल्याला इथं बघावी लागेल. ओके, कोणाला प्रॉब्लेम आहे का, म्हणजे याच्याबद्दल जे आपण शिकवलं त्याच्याबद्दल काही जर प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मीनाक्षी, हॅलो हॅलो हॅलो, म्हटलं एखादा पॉइंट समजला नाही का? समजला सर.
स्वप्नील, हॅलो स्वप्नील, आवाज येतोय का? हॅलो, येतो सर आवाज. हा म्हटलं काही प्रश्न आहे का तुमचे? म्हणजे एखादा पॉइंट समजला नसेल काही वगैरे, आणि जर तसं काही असलं तर इथं पण विचारा किंवा मग मला तुम्ही पर्सनल मेसेज करून तो प्रश्न विचारू शकता किंवा मग कॉल करून विचारा. ओके ओके. ओके, समजलं ना की काही स्पीडली झालं वगैरे काही? नाही सर बरोबर. ओके.